नमस्कार. काँग्रेसचे माजी, भावी, विद्यमान असे सगळेच अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच एक जादू की झप्पी दिली आणि उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये हिंसाचारात मृत पावलेल्या शेतकऱ्यांची गळाभेट घेतली. राहुल गांधी अशा भेटी, असं जेवण, असं सगळं नेहमीच करत आलेले आहेत. या सगळ्यांची आठवण यासाठी करून देतोय की मला यातलं वेगळंच सूत्र सापडलंय आणि ते आपल्यासमोर मला मांडायचं आहे. 6 डिसेंबर 1959 दिवस लक्षात ठेवा. खूप वर्ष झाली ते ना. 59 म्हणजे ती 40, 20, 60, 61 वर्ष झाली. एक 15 वर्षाची मुलगी जी मजूर म्हणून काम करते. आता 15 वर्षाची मुलगी मजूर म्हणून काम करत असेल का नाही हा भाग वेगळा, पण बुधनी नावाची ही मुलगी मजूर म्हणून काम करते आहे आणि एका प्रकल्पाच्या उद्घाटनाला पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे तत्कालीन पंतप्रधान, येणार होते. या बुधनीला स्वागतासाठी उभं करण्यात आलं होतं आणि बुधनींनी नेहरूंचं स्वागत केलं. या आदिवासी मुलीच्या हस्ते नेहरूंनी त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. आता खोरबोणा गावातली संथाली या आदिवासी समाजाची ही मुलगी, जिच्या समाजामध्ये एक वेगळीच प्रथा आहे, वेगळीच परंपरा आहे. कार्यक्रम झाला, मुलगी निघून गेली, तिचे फोटो सगळे वर्तमानपत्रात छापून आले आणि या संथाली समाजाच्या जात पंचायतीची बैठक बसली. आता जी मुलगी एखाद्या पुरुषाला हार घालते, त्या हार घातलेल्या पुरुषासोबत तिचं लग्न झालं असं समजलं जातं. आता त्या संथाली समाजामधली एक धारणा अशी होती की तिचा लग्न नेहरूशी झालं. बरं, आता दुसरा घोटाळा असा होता की झालं तर झालं, ठीक आहे, असं समजून गप्प बसल्यास तर गोष्ट वेगळी होती. नेहरू आदिवासी नव्हते. नेहरू आदिवासी नसल्यामुळं या बुधनीनं गैर आदिवासी मुलासोबत लग्न केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आणि याच ठपक्यातून तिला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं, गावातूनही बहिष्कृत करण्यात आलं. आता नेहरू तर निघून गेले. नेहरूंच्या समोर हा विषय पोहोचवणं शक्य नव्हतं. ती बुधनी आपल्या गावातून निघून गेली आणि दुसऱ्या एका गावात जाऊन काम करू लागली. ती त्यावेळेला DVD पॉवर हाऊस या कंपनीमध्ये कामाला होती मजूर म्हणून. 1962 साली, म्हणजे हा कार्यक्रम झाल्याच्या 2 वर्षातच, डिसेंबर 59ला कार्यक्रम झाला होता, त्यामुळे 59 वर्ष गेलं होतं. 60, 61 आणि 62व्या वर्षी 2 वर्षामध्येच या मुलीला नोकरीवरून देखील कमी करण्यात आलं, कारण ही मजूर म्हणून काम करत होती. आता पंचेत नावाच्या गावामध्ये राहिलेल्या या बुधनीचं जगणं अवघड झालं आणि तिची ओळख सुधीर दत्त नावाच्या एका पुरुषासोबत झाली. या ट्रॅडिशन्समुळं सुधीर दत्त सोबत तिला लग्न करणं शक्य नव्हतं, पण तरीही ती लग्न केल्याप्रमाणे त्या सुधीर दत्त यांच्यासोबत राहू लागली. पुढे तिला काही मुलं झाली. कालांतरानं खूप काळ गेला, नोकरी गेलेली होती, कशीबशी गुजराण त्या दत्तच्या मदतीने ती करत होती आणि पुढे 1985ला राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. या काळात तिनं राजीव गांधींची भेट घेतली आणि त्यात त्यांनी मागणी मांडली की मला परत कामावर घ्या. आता 62ला तिला कामावरून काढलं होतं. 62, 10, 72, 10, 82, 20 आणि 3, 23 वर्षानंतर पुन्हा तिला कामावर घेण्यात आलं. आता तरी घेण्यात आलं असेल तरी ती फार काळ काम करू शकत नव्हती. काही वर्षात ती नियमित वयोमानाप्रमाणे ती निवृत्त देखील झाली आणि तिचं आयुष्य आपापल्या गतीनं चालू लागलं. तिला ज्या वेळेला ती नेहरूंना भेटली होती त्यावेळेला नेहरूने तिला मोफत घर, मोफत वीज, शिक्षण या सगळ्या सुविधांचं आश्वासन दिलं होतं असं त्या गावातली मंडळी सांगतात. पण ना मोफत घर मिळालं, ना मोफत वीज मिळाली, ना काम मिळालं होतं, ते काम हातचं गेलं. अशी स्थिती नेहरूंची भेट घेतल्यावर बुधनीची झाली होती. चला, नेहरूचा विषय सोडून आपण जाऊया राहुल गांधींच्याकडे, थेट पुढच्या पिढीकडे येऊया. राहुल गांधींनी कलावतीची, यवतमाळ जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहणाऱ्या कलावतीची भेट घेतली 2008 साली. ही कलावती का निवडली तर 2005 साली या शेतकरी असलेल्या कलावतीच्या पतीनं आत्महत्या केलेली होती आणि त्या कलावतीला राहुल गांधी भेटले होते. फोटो तुम्ही बघताय, त्यात तिच्या घरी ते जेवायला आहेत, ती थांबले. 2008 साली या कलावतीला वेगवेगळी आश्वासनं राहुल गांधींनी दिली होती आणि या आश्वासनाची पूर्तता होईल असं कलावतीला अपेक्षित होतं. राहुल गांधींच्या भेटीमुळं कलावती प्रसिद्धीच्या झोचामध्ये आली, पण कलावतीचं आयुष्य काही बदललं नाही. नवरा गेलेलाच होता. पुढे कर्जबाजारी अवस्थेमुळं तिच्या मुलीला आणि जावयावर देखील आत्महत्या करण्याची वेळ आली. ना कलावतीला शिक्षण मिळालं, ना काम मिळालं, ना पैसा मिळाला.
आजही लोकांची शेती कंत्राटावर घेऊन त्यात राबण्याचं काम ती करत होती. आता हळूहळू पैशाच्या अभावी आणि शेतीतल्या उत्पन्नाच्या अभावी कलावतीला हे देखील उत्पन्न सोडावं लागलं. त्या कलावतीची आजची स्थिती काय आहे? तिची लेक तिच्यासोबत आहे का? जावाई सोबत आहे का? तिला घराचं आश्वासन दिलं होतं. माणिकराव ठाकरेंनी यवतमाळ जिल्ह्यातले असल्यामुळं तिच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च स्वीकारण्याचं कबूल केलं होतं. तिच्या मुलाला दत्तक घ्यायचं कबूल केलं होतं. हे दत्तक घेतलं गेलंय का? तो खर्च झालाय का? 12-13 वर्षानंतर देखील कलावतीच्या बाबतीत हा प्रश्न विचारावा वाटतो. त्या प्रश्नाचं सगळ्याच उत्तर नकारार्थी मिळतंय. ती अत्यंत वाईट अवस्थेत जगते. हाथरसच्या बाबतीत राहुल गांधींनी हाथरसच्या पीडितेला भेटायला जाताना जो ड्रामा केला तोही आपण बघितलेला आहे. अगदी हायवेवरती पोलिसांनी धक्का मारून पाडलं असं देखील राहुल गांधी म्हणतायत. खरं तर पडणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी उचललं होतं हे देखील त्या व्हिडिओ स्पष्टपणे दिसतं. पण तरीही राहुल गांधींनी मला पाडलं, मला धक्का दिला, मला पाडण्याचा प्रयत्न केला अशा स्वरूपाची विधानं केली होती. या हाथरसच्या पीडितेला न्याय मिळावा म्हणून गेलेल्या राहुल गांधींनी तिला न्याय मिळावा यासाठी कोणती कृती केली आहे? काय घडलंय? हाथरसच्या पीडितेची आजची स्थिती काय आहे? राहुल गांधी जे मांडत होते तेच पुढे समोर आलंय का? तपासामधून तेच निष्पन्न झालंय का? काही वेगळं झालंय? प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वस्तुस्थिती काय समोर आली आहे याचा विचार कधी झालाय का? राहुल गांधींनी ज्या ज्या वेळी अशा भेटीचे प्रयत्न केले त्या वेळी एक ड्रामा क्रिएट होईल असंच बघितलंय. जरा सोचिए, जरा समजिए, जरा इस बात को समजिए, मैं क्या कह रहा हूं उसको समजिए असं म्हणत मूळ विषयाला बगल देऊन राहुल गांधी नेहमीच असं काही बोलत आलेत का? बुधनीपासून कलावतीपर्यंत जेवढी काही प्रकरणं घडलेली आहेत त्या प्रकरणात या गांधी नेहरू परिवाराने या सगळ्याला तडीला नेण्याचं काम केलंय का? हा देखील प्रश्न आपल्यासमोर पडल्याशिवाय राहत नाही. उत्तर नाही असंच आहे. मग कशा करता या सगळ्या अशा प्रकरणांमध्ये नवीनच मुद्दा काढून आपण बोलत राहतो? हाही प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. राहुल गांधी जे करतायत ते लोकांना पटतंय का हे लोकांनी ठरवायचं आहे. पण राहुल गांधी जे करतायत त्यातून निष्पन्न काय होतंय या प्रश्नाचं उत्तर मात्र 0 असंच मिळत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.